पुढची परीक्षा आपण पाहूया। नीटची परीक्षा, आधीच त्यात काही गोंधळ आणि आता नीटचा निकाल जाहीर झाला। पुन्हा एकदा हा निकाल वादाच्या भोवऱ्यात सापडला। बीडमधल्या काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेनुसार अपेक्षित गुण आणि स्कोअर कार्डवरचे गुणांमध्ये मोठी तफावत होती असा आरोप केला। आता सोहम गवते या विद्यार्थ्याला उत्तरपत्रिकेनुसार 522 गुण अपेक्षित होते आणि असं असतानाच स्कोअर कार्डवर अवघे 95 गुण आलेत। तर ज्ञानेश्वरी पवारची चक्क OMR शीट बदलली आहे। तिच्या स्कोअर कार्डवर 702 गुण अपेक्षित असताना फक्त 87 गुण दाखवलेले आहेत। आणि यापूर्वी नीट पेपर फुटीच्या आरोपांमुळे चर्चेत खरतर आला होता। मात्र आता निकालातल्या तफावतीमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। घरी आल्यानंतर जे आन्सर की ऑफिशियल आन्सर की असते एनटीए त्याच्यानुसार मी चेक केले, त्याच्यामध्ये मला 702 मार्क्स येत होते। पण जेव्हा ही OMR आली, ही OMR मला पूर्ण चुकीची दिसली। जेव्हा मी पहिल्यांदाच की मी ही OMR फिल केलेली नाहीये। ह्याच्या साईडचे जे सगळे कॉलम आहेत ते पूर्ण बरोबर आहेत, पण ही जी OMR आहे ती फिल केलेली माझी नाहीये। प्रूफ आहे माझ्याकडे की विद्यार्थी आहे त्याला 2 OMR आलेले आहेत। त्या OMR मध्ये त्याला एका ह्याच्यामध्ये 648 मार्क्स येतात आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये खूप कमी मार्क्स येतात त्याला। एनटीएने 13 जुलै ते 15 जुलैपर्यंत जे OMR शीटसाठी पोर्टल ओपन केलं, त्या पोर्टलनुसार माझी ही OMR शीट, यानुसार माझा स्कोर 522 येत आहे। त्याच्यानंतर एनटीएने 16 जुलैला जवळजवळ 8:30च्या दरम्यान रात्री फायनल आन्सर डिक्लेअर केली, त्यानुसारही माझा स्कोर 522 येत आहे। पण जेव्हा एनटीएने रिझल्ट डिक्लेअर केला त्या टायमिंगला रिझल्ट स्कोर कार्डमध्ये माझा 95 मार्क्स दाखवत आहे। या संदर्भात एकूण सगळी प्रक्रिया जी आहे ही पारदर्शी आहे। त्यामुळे जी काही आन्सर शीट आहे त्या आन्सर शीटवरनं किती मार्क्स मिळाले पाहिजे हे स्पष्टपणे त्या ठिकाणी काढलं जाऊ शकतं। कोणाचा काही ग्रीव्हियन्स असेल तर त्यांनी जी काही एजन्सी आहे त्या एजन्सीकडे जावं आणि त्या एजन्सीमध्ये आपला ग्रीव्हियन्स मांडावा। आत्ता आपण जे म्हणताय त्याची मला काही माहिती नाही। मी मगाशी येताना सहज टीव्हीवर पाहत होतो तर काहीतरी दाखवलं, कुठला तरी मुलगा ती आन्सर शीट घेऊन होता। मला असं वाटतं की अतिशय सायंटिफिक आणि पारदर्शीप्रमाणे ही संपूर्ण परीक्षा पार पडलेली आहे। त्यामुळे जर कोणाला ग्रीव्हियन्स असेल तर ग्रीव्हियन्स रिड्रेसलची सिस्टीम आहे तिथे त्यांनी गेलं पाहिजे। बातमी नागपुरातनं आहे। उद्धव ठाकरेंनी रामरक्षा पठण केलं, आंदोलन केलं। अयोध्येमधल्या राम मंदिराच्या दानपेटीमध्ये चोरीचं प्रकरण हे समोर आलं होतं आणि याच प्रकरणी ठाकरे गटानं आक्रमक पवित्रा घेतला। या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अगदी घणाघाती टीका केली। त्याला उद्धव ठाकरेंनी रामाची रक्षा करणारा असं म्हणत प्रत्युत्तर दिलंय। उद्धव ठाकरेंनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सुद्धा इथं यावेळी जोरदार प्रहार केला। पहिल्यांदा तर मला या गोष्टीचा आनंद आहे की उद्धवजींच्या शेवटी हे लक्षात आलं, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। त्यामुळे ते रामाकडे परत गेले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। बाकी आता रामरक्षा म्हणणं चाललं असेल तर यावेळेस तरी थोडी बहुत का होईना रामरक्षा ते वाचतील आणि केवळ राजकीय कार्यक्रम करणार नाहीत अशा पद्धतीची अपेक्षा मी या ठिकाणी ठेवतो। मंदिर चोरांची बाजू घेणारा राम भक्त असू शकत नाही, म्हणून मला फडणवीसांनी सांगायचंय की शब्दाचे खेळ करू नका। राम रक्षा येते की नाही, राम रक्षा स्तोत्र येत नसेल पण मला रामाची रक्षा करायला येते आणि ते केल्याशिवाय मी राहणार नाही, मागे नाही हटणार। नवनीत राणा आणि रवी राणांकडनं अमरावतीमध्ये आता हनुमान गढीवर हनुमान चालीसा पठण केलं गेलं। यावेळी नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला। उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धोका देणारे आहेत असं म्हणत जोरदार निशाणा त्यांनी साधलाय। आणि त्याचबरोबर रामाची आठवण काढायला खूप वेळ झाला, त्यांना जे करायचं होतं ते त्यांनी केलं असं म्हणत ठाकरेंना टोलाही लगावला। जे राम लल्लाचे दर्शन घ्यायला गेले नाही, आज ते राम रक्षाची कशाला गोष्ट करताय? ते राम रक्षा करत नाहीये, ते पक्ष रक्षा करण्यासाठी बाहेर निघालेले आहे। जनाब उद्धव ठाकरेजी, तुम्हाला माझा प्रश्न आहे, आमदार खासदार सगळे गेल्यानंतर जे उरले सुरले तेही जाईल,
मी आणि आदित्य राहीन तिथपर्यंत वाट पाहिली है तुम्ही. खूब बहुत समय लगा दिया राम जी को याद करने के लिए. राम जी को जो करना था राम जी ने अच्छे से कर लिया. जो बाळासाहेब ठाकरेजींचे विचार जिवंत ठेवू शकले नाही ते दुसऱ्यांना बैमान ठरू शकत नाही. तेव्हा आम्ही फक्त मुंबईत गेलो तर मुंबईत पोलिसला असे ऑर्डर दिले आणि छोटे कामासाठी स्वतः मुख्यमंत्री जनाब उद्धव ठाकरेजी फॉलोअप घेत होते. पोलीसवाल्यांना सांगत होते की त्यांना घसीटून गाडीत बसवा आणि बसवल्यानंतर पूर्ण रात्र मला लॉकअप मध्ये ठेवला. रात्री 4 वाजता राजद्रोह दाखल केला. सकाळी कोर्टामध्ये गेल्यानंतर आम्हाला जमानत होऊ दिली नाही. तेच जनाब उद्धव ठाकरे आज म्हणतात जेव्हा आमचे देशाचे प्रधानमंत्री अयोध्यामध्ये रामललाचे मंदिराचा भव्य उद्घाटन होत होता, लोकार्पण होत होता, लोक दर्शनासाठी भीड केली होती, तेव्हा उद्धव ठाकरेजी कुठे लपले होते? महायुतीमध्ये मित्रपक्ष असलेल्या कोकणातल्या 2 नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी सुनील तटकरेंवर टीकेची झोड उठवली आहे, तर सुनील तटकरेंनी सुद्धा रामदास कदमांना जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे. आज मोठं सुनील तटकरेच्या बाबतीमध्ये काही होऊ शकतं. सुनील तटकरे कुणाचा होऊ शकत नाही, कुणाचाही नाही, त्याच्या बापाचा पण होणार नाही. तटकरे जिथं खाईल ना, जेवेल तिथं शेत करणार, ही तटकरेची औलाद आहे. तर तटकरेच्या बाबतीमध्ये न बोलणं अधिक चांगलं आहे असं मला वाटतं. का आज अचानक मधीच रामदास भाईंनी, कारण ते फार मोठे ज्येष्ठ नेते आहेत, त्याच्यामुळे का त्याने आज एकदम माझी आठवण सकाळच्या प्रहरी केली, राम प्रहरी का आठवण झाली मला काय कळलं नाही. पण माझा स्वभाव आहे की गटारामध्ये दगड टाकून अंगावर मी काय घाण उठून घेत नसतो, त्यामुळे मला या विषयावरती काय बोलायचं नाही. हा ऐसान फळमोस माणूस आहे. गटारामध्ये दगड मागून पाणी उडून घ्यायचं नव्हतं त्याला. मग माझ्या घरामध्ये 10 वेळा कशासाठी आलो असतो माझ्याकडे? तेव्हा तुला गटाराची आठवण झाली नाही? अरे माझ्या पाठीला जखम असताना तुझ्यासाठी 20 दिवस गाडीमधून तुझ्यासाठी वरून भटकलो, तेव्हा तुला गटाराची आठवण झाली नाही? तेव्हा गंगा सण चांगला होता का? तेव्हा आमच्या घरामध्ये गंगा होती का? गंगा. मग गंगेचं पाणी तुझ्यावर उडायचं तेव्हा. मग आता गटार काय असतं ते त्याला समजेल ना, समजेल त्याला. आता बातमी आहे नीट पेपर फुटी प्रकरणी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी गेले 21 दिवस सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक दिल्लीच्या जंतर मंतरवर उपोषण करत होते. सोनम वांगचुक यांना सकाळी दिल्ली पोलिसांनी हॉस्पिटलला हलवलं. सकाळी 8च्या सुमारास दिल्ली पोलीस उपोषणस्थळी पोहोचले आणि या कारवाईच्या वेळी स्टेजवर पांढरे कापड लावत दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी जंतर मंतरवर मोठा गोंधळ झाला होता असंही पाहायला मिळालं. वांगचुक यांना आंदोलन स्थळावर न हटवायला कार्यकर्त्यांनी विरोध केला आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी सुद्धा पोलिसांनी त्यांची धरपकड केली अशी दृश्य काही समोर आलेली आहेत. माझं तोंड दाबलं, मला माझ्यासोबत मारहाण केली, मला रस्त्यावर त्यांनी पूर्ण ड्रॅग केलं रस्त्यावर आणि मला म्हणले कसं काय जंतर मंतरवर जातो बघतो तू आणि तो सोनम वांगचुकला बघून घेतो आम्ही. तुम्ही इथपर्यंत कसे आले? पोलिसांनी तुम्हाला मला इथून मागून भिंतीवरनं चढून यावं लागलं. पोलिसांनी बॅरिकेड लावून ठेवले होते, पोलीस आत नव्हते येऊ देत मला, तर मला ह्या भिंतीवरनं चढून यावं लागलं लपून. दरम्यान सोनम वांगचुक यांच्या पत्नीनं सोमवारी मोर्चा निघणारच असा निर्णायक पवित्रा घेतलेला आहे, तोही पाहू. हम एक थर्ड पार्टी लैब से दोबारा वो टेस्ट रिपीट करने जा रहे हैं बिना उनको दवाई देने के पहले, और वो बिल्कुल ठीक हो जाएंगे और वो यात्रा के लिए रेडी होंगे. और ये आंदोलन बाकी के बच्चों ने इंक्लूडिंग अभिजीत ने जारी रखा है. और अगर सोनम ना कर सके वो यात्रा को, तो मैं उनको रिप्रेजेंट करते हुए वो यात्रा को लीड करूंगी और वो होगा. मंडे को जो प्लान है वो ऐसा नहीं है कि सोनम को अगर वहां से जबरदस्ती ले आए हैं तो वो रोक सकते हैं. धर्मेंद्र प्रधान यांच्यामध्ये असं काय आहे आणि अजून किती बळी घेतल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाणार आहे हे सरकारने एकदा जाहीर करावं. कारण वांगचुक हे तर स्वतःची प्राणाहुती द्यायला तयार झालेले आहेत. आता मी येताना माझ्या कानावर आलं की मुलं सुद्धा आता उपोषणा बसलेली आहेत. यापूर्वीच नीटच्या परीक्षेच्या
पेपर लीकमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. मग एवढ्या आत्महत्या होऊन सुद्धा युवा शक्ती अशी वाया जात असताना धर्मेंद्र प्रधान यांना असं काय सोनं लागलंय की ज्यांच्या चुकांवरती हे सरकार पांघरुण घालतं. बाकीचे राजकीय पक्षसुद्धा त्यांच्यावर उभे राहिले. काँग्रेसच्या वतीनं त्याचे प्रतिनिधी गेले, राष्ट्रवादीच्या वतीनं सुप्रियाताई गेल्या, इतर पक्षाचे लोक गेले आणि एक सामूहिक मागणी त्या ठिकाणी करत होते. आणि हे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे हे ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला हा अटक करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे आज पहाटे त्याची अटक त्यांनी केली. त्यांनी अटक जरी केली तरी हे आंदोलन चालू राहणार. जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलन करणं यात गैर काही नाही, पण तो जो आंदोलनाचा मुद्दा आहे, मी मगाशी सांगितलं, आणि मागणी आहे, या विषयावर कारवाई झाली की नाही हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. माझ्या दृष्टीने या विषयावर कठोर कारवाई आणि मागण्या पूर्त करण्यासाठी समस्या निवारण यावर सरकारने काम केलं आहे, गांभीर्याने करत आहे. वीस दिवस होत आले. आता सरकारने आधी त्यांना अंत पाहू नये. हो ना काय म्हणायचं म्हणा, पण चर्चा करायला काय हरकत.